रुई येथील खून प्रकरणी तिघा आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी. गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार, कोयता व चाकू पोलिसांनी केले जप्त. घनसुंगी येथील प्रथम वर्ग न्यायालयाने सुनावली. तिघा आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी. तपासी अधिकारी वैशाली पवार यांची माहिती. काल दिनांक 14 मे रोजी जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे रुई येथे एका 18 वर्षीय तरुणाचा कोयत्याने व चाकूने डोक्यावर, चेहऱ्यावर, मानावर, दोन्ही हातावर, पोटावर सपासप वार करून भोसकून खून करण्यात आला होता. या घटनेत राजेश विष्णू कोरकाने वय 18 असे घटनेत ठार झालेल्या तरुणाचे नाव असून या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस स्टेशनमध्ये मयत तरुणाची चुलती काशीबाई पंढरीनाथ कोरकाने यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी दत्ता शेषराव साळे, करण दत्ता साळे, अभिषेक मुसळे आणि अन्य एक अशा 14 जणांविरोधात तीर्थपुरी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तीर्थपुरी पोलिसांनी एका घंट्यात दोघांना तर रात्री उशिरा एकाला ताब्यात घेतले होते. त्यांना अटक करून घनसुंगी येथील प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अन्य एक संशयित आरोपी फरार आहे. तपासी अधिकारी तथा ठाणेदार वैशाली पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र, कोयता व चाकू जप्त करण्यात आला आहे, तर फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती तपासी अधिकारी श्रीमती पवार यांनी दिली आहे. मौजे रुई गावात महिन्यात खुनाची दुसरी घटना घडली आहे.